भारताच्या दौऱ्यावर असलेले जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। पंतप्रधानांनी यावेळी जुलै 2026 मध्ये 16व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेसाठी जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइची यांनी केलेल्या अलीकडील भारत भेटीदरम्यान त्यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चांची आठवण काढली आणि भारत-जपान यांच्यातील संरक्षण क्षेत्रातील सहकार्याला मिळत असलेल्या सातत्यपूर्ण गतीचं कौतुक केलं। पंतप्रधानांनी भारत आणि जपान यांच्यातील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अधिक दृढ करण्याबाबतचा आपला दृष्टिकोन मांडला। तसंच हिंद प्रशांत आणि त्या पलीकडील प्रदेशात शांतता, स्थैर्य आणि समृद्धी वाढवण्यासाठी भारत-जपान संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याचं महत्त्व अधोरेखित केलं। पंतप्रधान मोदी यांनी संरक्षण क्षेत्रात विशेषतः मेक इन इंडिया अंतर्गत संयुक्त विकास आणि संयुक्त उत्पादनासाठी जपानला भारतीय कंपन्या आणि स्टार्टअप सोबत भागीदारी करण्याच्या संधींची माहिती दिली। संरक्षण मंत्री कोइझुमी यांनी द्विपक्षीय संरक्षण सहकार्यातील प्रगतीबाबत पंतप्रधानांना अवगत केलं आणि भारतासोबतचे संबंध अधिक दृढ करण्याबाबत जपान सरकारच्या निरंतर कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला। भारत आणि जपाननं